मित्र तुम्ही मरीनला कधी गेलात? कधी गेला होता मरीनला? लास्ट गेला संडेला गेलास? काय बघितलंस तिथे मरीनला? यानंतर तुम्ही मरीनला संडेच्या दिवशी संडेला गेलात ना, तिथे हॅपी स्ट्रीट म्हणून असतं आणि एक क्लब आहे त्यांचा, हॅपी स्ट्रीट क्लब म्हणून, बायकर्स. त्यांच्या ज्या बाईक्स आहेत ना, मला बाईक्स कार आवडतात. मी पण गेलो होतो. माझ्याकडे एक पोरगा ना ऋतुराज गेलो तर हार्डली डेव्हिडसन पासून अगदी ज्या गाड्यांची किंमत 10 करोड आहे बाईक्स, अशा करोडांच्या 10 करोडांच्या बाईक्स इथे फिरवतात. मोठा क्लब, कार्स, आणि त्या कार तुम्ही बघा जाऊ, त्या बाईक पण बघा जाऊ. आणि त्या बाईकवरती बसलेले जे बायकर्स आहेत ना, सगळ्यांच्या डोक्यावर हेल्मेट लावले. थोडंसं अगोदरच जा, इथे येतात अगोदर, आणि एखाद्याला त्या बाईकवाल्याला पकडा, त्याला सांगा की सर एकदा हेल्मेट काढतो. हेल्मेट त्यांनी काढलं ना, तर आतमध्ये, हेल्मेटच्या आतमध्ये जो माणूस असेल ना, त्याचं वय कमीत कमी 60च्या पुढे आहे. सब बुढे लोक आहे, गाडी पिकलेली, चुंडी बांधलेली, सब 60च्या पुढे आहे. आणि गाडी कोणती फिरत आहे? हार्ली डेव्हिडसन. तुमचं वय किती? एकाने सांगितलं 70 वर्ष, 65 इयर्स. तुम्ही या वयात बाईक चालवता? काय बोलते? इसके लिए मेरी पूरी जवानी में मेहनत की, पैसा आहे, एन्जॉय करू. जेव्हा करिअर घडवायचं होतं तेव्हा त्यांनी करिअर घडवलं. जेव्हा एन्जॉय करायचं आहे, एन्जॉय करण्यासाठी एजची गरज नाही. म्हणून ते म्हातारे लोक बघून ना फार इन्स्पायर होत करायला होते. जवानी में कमा लो, कमाएंगे तो मरते दम तक ऐश करेंगे. तुम्ही ठरवा, सगळ्यात पोरांनी ठरवायचं, मरते दम तक ऐश करायची असेल तर जवानी में कमा, आणि कमवायचं असेल तर स्टडी केल्याशिवाय करू. ॲज अ स्मार्ट वर्क, ॲज अ हँड. म्हातारी कामगार करून पैसा कमवायचा आहे, स्मार्ट वर्क करून करोडो अचीव करायचं आहे. डिसाईड घेऊन एवढ्यासाठीच तुमच्या आईने तुम्हाला ओळखतात, आवडतात. बाकी त्यांना तुमच्याकडे काय नाही पाहिजे. जाओ, माझ्यासोबत चालेल, मी तुम्हाला दाखवतो. तिथे आम्ही जातो ना, मी मुलांना घेऊन जातो, पोरं माझ्या मागे लागतात. ते म्हणते चला मरीन, घेऊन गेलो. पण तिथे जाऊन मी जे बघितलं त्या पोरांनी जन्मात कधीच नव्हतं बघितलं. माझ्याकडे गाडी कोणती आहे? सिलेरो. मी लॅम्बोर्गिनीला ओव्हरटेक केलं. माझ्या बाजूला बसला पोरगा म्हणतो बनतेजी लॅम्बोर्गिनी आहे, हम कैसे जीत सकते, तुम्ही बरोबरी कुणाशी करतायत? डर मत, उसको हराएंगे. हरवलं. आपल्याकडे काय हे महत्वाचं नाही, आपल्यात किती आत्मविश्वास जास्त गरजेचं. म्हणून भाई पैसा कमवा तो चलता है, इंफ्रास्ट्रक्चर कमवा तो चलता है, सेल्फ कॉन्फिडेंस बहुत होना चाहिए. ठीक है.